श्रीराम मूकं करोति वाचां पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्, सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः। 18वा अध्याय भगवद्गीतेचा, त्यातला हा 48वा श्लोक आहे। या 48व्या श्लोकापासून कर्मयोगाला सुरुवात होते। कर्मयोग वेगळा आणि क्रमयोग वेगळा। 3रा, 4था, 5वा अध्याय हे कर्मयोगाचे। कर्मयोगापासून कर्म संन्यासापर्यंत कसं जायचं ते सांगणारे ते अध्याय। नंतर 18व्या अध्यायामध्ये एकाध्यायी गीता, म्हणजे 17 अध्याय जे सांगितलं ते सगळं सार रूपानं 18व्या अध्यायात घेतलेलं आहे। आणि 18व्या अध्यायात देखील या 48व्या श्लोकापासून 55व्या श्लोकापर्यंत हे जे श्लोक आहेत हे क्रमयोगाचे श्लोक आहेत। म्हणजे क्रमाक्रमाने कोणत्याही साधकाला कर्मापासून सुरुवात करून पूर्ण बोधापर्यंत, म्हणजे आत्मज्ञानापर्यंत कसं जाता येतं आणि आत्मज्ञानानंतर पुन्हा पराभक्ती, ज्ञानोत्तर भक्ती ही कशी करायची, जे संबंध मार्ग ह्या 7-8 श्लोकामध्ये सांगितलेला आहे। तसा हा कळायला अवघड आहे, तरी आपण सोपा करून घेऊया, समजेल असं करूया। मोठे मोठे शब्द वापरले म्हणजे सगळं आपल्या डोक्यावरून गेलं असं वाटतं। ते आपण सोप्या शब्दात सांगितलं की आपल्या आवाक्यातला आहे असं लक्षात येतं। खरं म्हणजे परमार्थ आपल्या आवाक्यातला आहे। जर आपली प्रकृती सत्वगुणी असेल, संसाराखेरीज आपल्याला काहीतरी करायचं आहे हे लक्षात येत असेल, आणि परमेश्वर प्राप्ती, आत्मदर्शन हेच नरजन्माचं ध्येय आहे असं जर लक्षात आलं तर मग जिज्ञासा जागृत होते, आर्तता येते, जिज्ञासा येते, हा विषय समजून घेण्याची इच्छा होते। आणि त्यात जर का अनुभवी व्यक्तीकडून गुरुकृपेने आपल्याला हे जर समजायला लागलं तर आपण त्याच्यावर वाटचाल करतो। आणि वाटचाल करायची म्हणजे सुद्धा असं तुम्ही घरून उठून चालत इथपर्यंत आलात असं ते चालत यायचं नाहीये, तर आपल्यामध्ये तो बोध करून घ्यायचा आहे आपल्याच ठिकाणी बसून। म्हणून त्याचा प्रारंभ कर्मापासून होतो, की जे कर्म आपण नित्य करतोच आहोत, पण ते कर्म कशा तऱ्हेनं केलं असता कर्माचा कर्मयोग होतो, आणि त्या कर्माच्या आधाराने वाट चालता चालता मोक्षाच्या दारात येऊन आपण ठेपतो। तो सगळं जे काही मार्गदर्शन आहे ते ह्या
7-8 श्लोकामध्ये, आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी जे विवरण केलेलं आहे त्याच्यामध्ये येतं. तर त्यातला हा जो पहिला श्लोक आहे तो कर्मासंबंधी आहे. पण तो कर्मासंबंधी जो श्लोक आहे त्याची सुरुवात 40व्या श्लोकापासून 48व्या श्लोकापर्यंत आहे. मग त्याचा थोडक्यात आढावा मी घेणार आहे. 40 ते 48च्या दरम्यान 40व्या श्लोकात ते काय म्हणतात, भगवंत काय म्हणतात, न तदस्ति पृथिव्याम वा दिवी देवेषु वा पुन्हा सत्वम प्रकृतिजेर मुक्तम यदे विस्यात त्रिभी गुणै. थोडक्यात त्यांना काय म्हणायचं आहे, तर या विश्वामध्ये कुठलाही पदार्थ, कुठलीही वस्तू ही त्रिगुणाच्या पलीकडे आहे. त्रिगुणामध्ये येते, आपल्याला त्रिगुणाच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजे सत्व रज तम ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट घेते. आता त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. जसं पंचमहाभूतांनी प्रत्येक गोष्ट घडलेली आहे, वस्तू घडलेली आहे, प्रमाण कमी जास्त असतं. आपामध्ये पाणी असलं तरी पृथ्वी आहे, तेजही आहे, वायूही आहे आणि आकाशही आहे. प्रत्येकात ते आहे, कमी जास्त प्रमाण. तसं इथं 3 गुण जे आहेत ते प्रत्येकात आहेतच, कमी जास्त प्रमाणात आहे. परमार्थाला सत्व गुण आवश्यक असल्यामुळे जसं जसं सत्व गुण वाढत जाईल तसं तसं आपल्याला परमार्थ करणं, गुणांच्या पलीकडे जाणं हे शक्य होतं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी ह्या श्लोकात त्यांनी मुख्य हेच सांगितलंय, सर्व गोष्टी ह्या त्रिगुणात येतात. 41व्या श्लोकात ते म्हणतात 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार या 4 गोष्टी, 4 जे वर्ण आहेत हे पाडले गेलेले आहेत. आता ह्याच्यावर काहींचा आक्षेप आहे, पण हे जन्मजात गुण असतात, अनुवंशिक आलेले असतात, शिवाय त्या व्यक्तीच्या संस्कारानुसार असतात आणि त्याप्रमाणे त्या वर्णाप्रमाणे तो काम करत असतो. अध्ययन, अध्यापन हे ब्राह्मणाचं काम दिलेलं आहे. काही क्षत्रियाचं काम आहे संरक्षण करणं आहे. म्हणून बघा, राजे लोक जे आहेत, अगदी रामकृष्णादी अवतार जरी झाले, क्षत्रियामध्ये जन्म झाला त्यांचा, कारण त्यांचं जे काम होतं ते परित्राणाय साधूनाम आणि विनाशायाचे दुष्कृताम. संत जे आहेत ते सगळ्या जाती वर्णात झालेले. म्हणजे कुठल्याही जातीत आलात, कुठल्याही वर्णात असलात तुम्ही, तरी त्याला जर त्या जीवाला ओढ असेल परमात्मा प्राप्तीची आणि तो त्या दिशेने वाटचाल करत असेल, त्याला गुरु भेटले असतील, तर ज्ञानेश्वरांच्या वेळेला संतांची मांदी अळी निर्माण झाली होती आणि सर्व वर्णामध्ये, सर्व आश्रमामध्ये असे संत निर्माण त्यावेळेला झालेले दिसतात. मग क्षत्रियांच्याकडे ते काम दिलेलं आहे. वैश्यांच्याकडे जे काम आहे ते कृषी, गोरक्ष, व्यापार करणं, पशु पाळणं, शेती करणं, हे सगळे वैश्यांचे सांगितले. आणि शूद्राला सेवा हा धर्म सांगितलेला आहे. आता कालमानानुसार हे असेच वर्ण राहिलेत असं नाही. जन्म जरी कुठल्याही जातीत किंवा कुठल्याही वर्णात आला तरी तो आपापल्या प्रकृतीनुसार काम निवडतो. त्यामुळे तशी त्याला मुभा आहे निवडायला. पण त्याच्यामध्ये पुढच्या या 4 श्लोकामध्ये या प्रत्येक वर्णाचा स्वभाव काय असावा आणि त्याप्रमाणे त्यांनी ते काम घेतल्यानंतर कशा पद्धतीनं करावं पाहिजे, कोणकोणते गुण त्यांच्यात अपेक्षित आहेत, हे सगळे हे 4 श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यात विशेषतः सांगितलंय की तमोगुण जास्त असेल तर सेवा केल्याने तमोगुण जातो. म्हणून सद्गुरूंच्याकडे सुद्धा शिष्य आल्यानंतर त्याच्यामध्ये जर सत्वगुण वाढवायचा असेल तर सद्गुरू त्याला सेवा करायला लावतात. निरनिराळ्या प्रकारची सेवा सद्गुरूंना हवी असते म्हणून नव्हे, तर त्याच्यातला तमोगुण कमी करण्यासाठी म्हणून त्याला निरनिराळ्या प्रकारची सेवा सांगितली जाते. आपले चरित्र वाचले असतील, कल्याण स्वामींनी काय अफाट सेवा केलेली आहे, किती कठोर केलेली आहे. अनेक शिष्यांची बघितले, नाथांची बघितली, तर हे सगळ्यांचं जर बघितलं, गोंदवलेकर महाराजांच्याकडनं करून घेतले, जे जे संत झाले आपण जर बघितलं
तर त्यांच्याकडून सेवा करून घेतलेली जी आहे ती सद्गुरूंना काही हवं म्हणून नव्हे, तर त्याच्यातला उरला सुरला तमोगुण जेवढा आवश्यक आहे देह धारणेला तेवढा ठेवायचा आहे, पण जास्त जो आहे शबल गुण म्हटलेला आहे तो काढायचा असेल तर सेवा सांगितली आहे. जसं स्त्री वर्गाला परिचर्या सेवा सांगितली, स्त्रीला ते सोपं आहे म्हणून नर्सेसमध्ये देखील स्त्रिया जेवढी नर्सिंग करू शकतात तेवढे पण पुरुष करू शकत नाही, कारण स्त्रीमध्ये तो सहजच गुण आहे सेवा करण्याचा. तसं क्षात्रामध्ये जे आहे त्याच्यामध्ये क्षत्रियामध्ये सत्व आणि रज हे दोन आहेत गुण, आणि वैश्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण हे दोन आहेत. रजोगुण कर्म करणार आहे म्हणून त्याची कर्म प्रवृत्ती असते, आणि तमोगुण असतो तर तो सुद्धा जर मर्यादित करायचा असेल तर साधकाला देखील काहींचे कर्माचे पिंड असतात, रजोगुण जास्त असतो. मग अशा वेळेला त्याला सद्गुरू कर्म करायला सांगतात, विशेष कर्म म्हणजे, आणि सांगतात ते तुझा कर्माचा पिंड आहे. आता तो कर्माचा पिंड जो आहे मुळामध्ये असलेला तो रजोगुण तर हवा आहे, मग त्याला असं काही कर्म देतात की ज्या योगे ते कर्म त्याला मोक्षापर्यंत नाही. म्हणजे कर्म करत असताना देखील काही कर्म सांसारिक कर्म जर आपण नुसते करत राहिलो फळाच्या अपेक्षेनं तर ती कर्म त्याला पुनर्जन्माला कारणीभूत होतात, संसारच वाढवायला कारणीभूत होतात. आणि तीच कर्म जर योग्य त्या पद्धतीने केली गेली तर त्याच्यातून त्याचं निवृत्तीकडे आणि वैराग्याकडे दृष्टी जाते. म्हणून एका ठिकाणी 6व्या अध्यायात ते म्हटलंय त्यांनी, प्रवृत्ती तरुला निवृत्तीची फळं येतात असं म्हटलेलं. ते मध्ये कुणीतरी मला विचारला अर्थ याचा काय म्हणून. तर आपण जे करतो ना ती प्रवृत्तीच आहे, जे काही आपली वैयक्तिक कामं आहेत, सामाजिक कामं आहेत, किंवा साधना सुद्धा जी करतो ती कर्मामध्येच येते. ध्यान करतो, नाम घेतो, श्रवण करतो, म्हणजे करणं आहे ना सारखं काही ना काहीतरी. पण ध्यान नाम श्रवण हे केल्याने ह्या प्रवृत्तीला निवृत्तीचं फळ येतं. हळूहळू ते करता करता त्याच्यामुळे वैराग्य उत्पन्न होतं, आणि अत्यंत आवश्यक जेवढी कर्म आहेत तेवढीच मग तो करतो, आणि इतर वेळेस साधनेसाठी लागतो. किंवा ते कर्मनिदान, आता जसं ग्रंथ लिहायचं काम स्वामीजींनी मला सांगितलं, प्रवचन करण्याचं सांगितलं, तर हे जे करणं आहे हे कर्म सारखा तो बोध, सारखं ते अनुसंधान राहिल्यामुळे सहजच ती जी वृत्ती आहे ती वृत्ती त्या दिशेकडे वळते, अंतर्मुख होते, चिंतन सुरू होतं, त्या स्वरूपाचा शोध घेण्याकडे वृत्ती वळते. म्हणून कर्मच आहे, पण ते कर्म हळूहळू निवृत्तीकडे आणि वैराग्याकडे उपयोगी पडतं. आता परमार्थातलंच कर्म आहे, परंतु ते जर जास्त रजोगुणी झालं तर त्याच्यामध्ये देखील माणसं पुन्हा मान, कीर्ती, मोठेपणा, नमस्कार घेणं ह्याच्या मागं लागतात. म्हणजे ते वस्तुतः त्याच्यातून वैराग्य उत्पन्न होण्याच्या ऐवजी ते नको त्या गोष्टीच्या मागं लागतात असं फार वेळा दिसतं. म्हणजे वस्तुतः ते पारमार्थिक कर्म, सात्विक कर्म, परंतु त्याच्यात रजोगुण जास्ती झाला पुढे तर तमोगुण वाढतो, एकमेकांचा मत्सर सुरू होतो. परमार्थात मत्सर फार, विश्वामित्राला शेवटपर्यंत वशिष्ठांचा मत्सरच करत राहिले. शेवटी जेव्हा त्यांना तो बोध झाला आणि शेवटी त्यांना ब्रह्मर्षी म्हटलं, तो पण म्हटलं नाही. त्यामुळे हा मत्सर, हा जो तमोगुण आहे हा परमार्थातही आहे. म्हणून रजोगुण, तमोगुण हे जे गुण आहेत हे आवश्यक तेवढेच ठेवून जे दूषित असतील, शबल असतील ते काढण्याचा प्रयत्न सद्गुरू करत असतात. पण पुष्कळ वेळा ज्यांना आपण सद्गुरू असं म्हणतो ते सद्गुरूच जर नसले तर ते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य देखील या रजोगुणाच्या तमोगुणाच्या प्रवाहात वाहत जातात आणि तो फार धोका संभवतो. अध्यात्माची एक लाट आली म्हटलं जरा सगळेजण सांगतात त्याप्रमाणे, हल्ली ना आम्ही परमार्थ, पण म्हणजे काय चालले मग वाहत वाहत चालले. आणि ध्यान नाम राहतो बाजूला,
आणि मोठे मोठे उत्सव, पालख्या, आणखी काय 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 सुरू होतं सगळं, की जे आपल्याला अंतर्मुख होण्याच्या ऐवजी बहिर्मुखच करतं आणि तो त्या पुन्हा वावटळीत सापडतो. म्हणून समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अत्यंत सावध राहिलं पाहिजे. व्यवहारात सावध राहिलं पाहिजे, तसं परमार्थात पाहिजे, फार सावध पाहिजे. बारीक बारीक गोष्टीतून सारखं मनाला तपासलं पाहिजे. तर जरा तुम्ही प्रवचन करायला लागलात, काही लिहायला लागलात, बोलायला लागलात की लोक येऊन पाया पडतात, नमस्कार करतात, मोठं समजतात, की त्यालाही असं वाटायला लागतं आपण झालो वाटतं. असं जर वाटलं तर धोका असतो. त्यामुळे अत्यंत सावधपणाने संत झाले तरी सुद्धा ते स्वतःला सावधपणाने तपासत असतात. म्हणून साधकाने तर सावध राहावंच, पण संत देखील म्हणतात जोपर्यंत देह आहे तोपर्यंत न जाणू लोकांच्यात मिसळावं लागतं, बोलावं लागतं, वागावं लागतं, त्यांच्या पातळीवर येऊन वागावं लागतं. अशा वेळेला केव्हा ते रजतम आपल्याला पकडतील सांगता येत नाही. म्हणून सावध राहायचं. तसं हे जे सांगितले ते 4 वर्ण जे सांगितले त्यांचीही काय काय कर्म आहेत, कशा पद्धतीने करावेत हे सांगणारे 4 श्लोक आहेत. आता 45वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. भगवंत म्हणताय स्वे स्वे कर्मणी अभिरतः. आता इथं स्वे स्वे कर्मणी, आपल्या कर्मात, म्हणजे ज्याला आपण प्राप्त कर्म म्हणतो, विहित कर्म म्हणतो किंवा स्वधर्म असं म्हणतो, स्वधर्म कर्म. याचा अर्थ वर्णाश्रम धर्मानुसार, कालमानानुसार आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं असेल किंवा जे आपण निवडलेलं असेल असं जे कर्म आहे ते स्वे स्वे कर्मणी, आपल्या कर्मामध्ये अभिरतः, म्हणजे आपण निवडलेल्या कर्मामध्ये रंगून जाणं, गढून जाणं. एकदा निवडलं ना, निवडताना विचार करा कोणतं कर्म करणार आहोत आपण. 4 प्रकारची कर्म सांगितले, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. त्यातली काम्य आणि निषिद्ध कर्म, त्या कर्माचा पूर्णतः संन्यासच करायचा, म्हणजे ती कर्म करायचीच नाही. निषिद्ध कर्म आहे ना, शास्त्राला मान्य नाही ना, ते करायचं नाही. कर्म म्हणजे आधी बाहेर जाऊन करायचं नाही, सकाळी उठल्यापासून सूर्योदयापूर्वी उठायला पाहिजे. उठलो का आपण, सूर्य डोकावर आला तरी झोपलेच आहेत का अजूनही. स्वामीजी म्हणायचे 6च्या आत ध्यानाला बसलं पाहिजे. आपलं आवरून 6ला ध्यानाला बसलं पाहिजे, त्याच्या आधी उठलात तरी पाहिजे. पण तोही झोपलेच आहेत अजूनही, बरोबर नाही. खाड्यामध्ये काय खाता, कुणाच्या हातचं खाता, निषिद्ध खाणं होतं का, वेडवाकडं खाणं होतं का, योग्य आहार घेतला जातो का नाही, बघायला पाहिजे. म्हणजे जी निषिद्ध कर्म सांगितले, नीतीला मानवणारी नाहीत, सज्जनांना मानवणारी नाहीत, शास्त्राला मानवणारी नाहीत, अशी कर्म जी आहेत ती करायचीच नाहीत. जे कर्म शास्त्राला मान्य आहे, संत सज्जनांना मान्य आहे, असं जे कर्म नित्य नैमित्तिक, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याचं कर्म आहे, गृहिणी असेल तर गृहिणीचं कर्म आहे. गृहिणीचं कर्म घर सांभाळणं आहे. किती पैसे जवळ असले तरी स्वयंपाक तिनेच करावा. नोकर आहेत म्हणून नोकर ठेवलेत, नोकर करतात सगळे कामं. ह्या काय करतायत, बाईसाहेब बसल्यात नुसत्या. तुमचं कर्म आहे करायचं ते तुम्ही करायला पाहिजे. परमेश्वर जेवायचा आहे, कुटुंबातली सगळी मंडळी म्हणजे परमेश्वर जेवायचं आहे, तर ते कर्म शुद्ध व्हायला पाहिजे, ते आपण करायला पाहिजे. काही अवघड नाही. नोकर वाटा तर खालच्या कामाला ठेवा, पण परिस्थिती आमची चांगली आहे, पैसे देण्याची पात्रता आहे म्हणून नोकरांकडून काम करून घ्यायचं असं नाही. आपण जर साधक असू तर सगळी कर्म स्वावलंबी आपली आपण केली पाहिजेत. आपलं कर्म दुसऱ्याला करायला सांगता काम नाही. आपणच जर दुसऱ्याची सेवा घेत असलो तर आपण दुसऱ्याची सेवा करणार काय. नाईलाजच असेल
तर सेवा घेणं, पण सेवा घेताना सारखं सावध पाहिजे की अरे कशासाठी सेवा घेतोय आपण. आता माझा इलाज नाही, मी आजारी आहे किंवा काय आहे तर गोष्ट वेगळी, पण बसल्या जागेला फरमान सोडायचं अरे तो आमच्या कर, हे बरोबर नाही. उठून करायला पाहिजे. त्याने आपली प्रकृती चांगली राहते, आपल्याला हवं तसं काम होतं आणि पुन्हा सेवाभाव राहतो, नम्रता राहते. म्हणजे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे तर साधना. नुसतं 2 तास ध्यानाला बसले आणि बाकी सगळे काही केलं नाही तर त्याचा उपयोग नाही. लक्षात आलं. स्वधर्म कर्म म्हणतात स्वे स्वे कर्मणी, याचा अर्थ आपलं कर्म पाहिजे, त्याच्यामध्ये अभिरत रंगून गेलेलं आहे. आता काय आमच्या वाट्याला आलंय, आता कर्म ऑफिसमध्ये जायचं, आता घेतलंय ना ऑफिसमध्ये जायचं, नोकरी करायची आहे ना, उत्तम केली पाहिजे, वेळेला पोचलं पाहिजे, तिचं दिलेलं काम जे आहे ते नीटपणाने केलं पाहिजे, प्रामाणिकपणाने सचोटीनं. ते कर्म करताना आनंद वाटला पाहिजे. त्या कर्माच्या फळाकडे दृष्टी ठेवून कर्म करायचं नाही. किती पगार देणार, तुम्ही कर्म करा. प्रत्येक कर्मामागे 2 फळ आहेत, एक दृश्य आणि अदृश्य फळ. दृश्य फळ तुम्हाला पैशाच्या रूपाने दिसेल किंवा कुठे कीर्तिमान काय रूपाने दिसेल, आणि अदृश्य फळ आहे ते म्हणजे शांती, समाधान, आनंद. प्रत्येक कर्म करताना आत आनंद होतोय का नाही, का डोक्यावर लादलाय म्हणून तुम्ही कर्म करता. तसं जर कर्म करत असाल तर ते तुम्हाला वैराग्य निर्माण करणार नाही, भगवंताकडे नेणार नाही. त्यामुळे जे कर्म तुम्ही स्वीकारलेलं असेल ते उत्तम प्रकारानेच झालं पाहिजे. हातीची या कर्मी जयासी विश्रांती म्हटलेलं आहे. कर्म करताना काय कटकट असं वाटतं कामा नये. विश्रांतीच आहे. कर्म मला आवडत आहे, आवडीचं कर्म आहे. कर्म केले की आनंद वाटतो, समाधान वाटतं, एक छान कर्म झालं, उत्तम झालं, प्रभूने माझ्यासमोर आणून ठेवलेलं कर्म आहे. या कर्माने परमेश्वराला संतोष होणार आहे, त्याची प्रसन्नता मला लाभणार आहे. आणि तो आहे कुठं, बाहेर जसा आहे तसा मुख्य म्हणजे आत आहे. त्यामुळे आतूनच समाधान वाटलं पाहिजे, कर्म छान झालं आपल्या हातून. साधं झाडू मारायचं कर्म असो, असं 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 करून चालणार नाही. छान प्रकाराने केलं, स्वच्छ झालं. का बरं, प्रभू वास करणार आहे तिथं. किंवा यायचं असं जरी धरलं तरी तो आला तर त्याला दिसलं पाहिजे ना सगळं चांगलं आहे सगळं. जी वास्तू त्याला मी दिलेली आहे ती चांगली ठेवली आहे त्याने, आणि मी परमेश्वराची सेवा जी करतो आहे त्या सेवेचा परिणाम म्हणून फळ विचारा तर सगळी माझी काळजी भगवंत घेतोय. मला 2 वेळा जेवायला मिळत आहे, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, देह चांगला दिलेला आहे. प्रभूची कृपा नाही का माझ्यावर, आणखी काय पाहिजे आपल्याला. ह्या बोधाने प्रत्येक कर्म झालं पाहिजे. म्हणून ते कर्म परमेश्वर बघतो आहे असा बोध ठेवून रंगून झालं पाहिजे. म्हणून स्वे स्वे कर्मणी अभिरतः असं जर कर्म झालं तर संसिद्धिं लभते नरः. संसिद्धी म्हणजे वैराग्य. जे वैराग्य असल्याशिवाय परमार्थाची वाटचालच होत नाही. जोपर्यंत तो संसारात आकंठ बुडालेला आहे आणि वैराग्याची त्याला कुठं झळ देखील थोडी काही त्याला स्पर्श देखील झालेला नसेल तो परमार्थ करणार कसा. आणि परमार्थ करायचं म्हणजे कपडे बदलायचे आहेत, काय टिळा माळा गळ्यात घालायचे असं नाहीये. वैराग्य आणि विवेक या 2 गोष्टी पाहिजेत. आत्मा आणि आत्मविवेक आणि वैराग्य. वैराग्य ह्याचा अर्थ देखील काय, अनावश्यक विषयांचा त्याग. आवश्यक काय आहे, जेवायला 2दा 3दा काय जे आपल्याला भाजी भाकरी पोळी भाजी हवी असेल ते, वस्त्र आपल्याला जे हवं असेल ते, निवारा हवा असेल तो तेवढा मिळाल्यानंतर 2 खोल्या झाल्या की 4 पाहिजे, 4 झाल्या की 6 पाहिजेत, 1 वाहन असलं की आणखी पुन्हा प्रत्येकाला पाहिजे. किती कपडे कपाटात असले तरी पुन्हा छान दिसलं म्हणून घेऊन आलो. दृष्टी जातेच कशी. आता गरज आहे का आपल्याला त्याची. गरज जर नाही आहे तर ती आपली खिशात पैसे आहेत म्हणून घेऊन यायचं
म्हणून बारीकशा गोष्टीतून देखील त्या व्यक्तीची परीक्षा होते. म्हणून स्वामीजी सुद्धा सहज काही साधकांच्याकडे खरंच जाऊन यायचे काहीतरी निमित्ताने, आणि एक चक्कर घरात टाकली की लक्षात येतं तिथं काय येतं, काय वातावरण आहे, कशावर भर दिलेला आहे, अनावश्यक किती गोष्टी तिथं आहेत. त्या अनावश्यक गोष्टी आणायच्या आणि त्याचा मेंटेनन्स ठेवण्यासाठी दिवसातले किती वेळ घालवायचा. सांगितलं कोणी एवढ्या गोष्टी आणायला आणि संसार वाढवायला? मग तो साधक व्हायला लागला, आता तो एक एक गोष्ट काढायला लागतो, त्याच्या हळूहळू लक्षात येते त्याची काही गरज नाही आहे ना, देऊन टाकतो. ज्याला गरज आहे त्याला द्या. गरजेपेक्षा वस्तू जेव्हा साठवल्या जातात तेव्हा दुसरीकडे त्याचं तुटवडा पडतो, किमती वाढतात. हे त्याचं तंत्र आहे व्यापाराचं. पण माणसाने जर ठरवलं आवश्यकतेपुरतंच खायचं, आवश्यकतेपुरतंच कपड्याला वापरायचा, ठेवायचा घरामध्ये, नाहीतरी काय एकावर एक 10 साड्या आपण नेसत नाही, एकच ड्रेस घालणार, मग साठवायचं कशाला घरामध्ये, असं जर विचारलं, काही नाही, लोभ हा लोभ आहे. साठवायचं, सारखं साठवायचं. भांडी किती किती असली आणखी भांडी पाहिजे, नवीन आहे, कपडे आणखी पाहिजे, फर्निचर आणखी पाहिजे, मग ते पुसत बसायचं, साफ करत बसायचं, वेळ होत नाही म्हणायचं. कोणी सांगितलं एवढं आणायला? काय तर प्रेस्टिज पॉइंट, लोक काय म्हणतील, एवढं सगळं आपण काम केलं तर लोकांना काय वाटायचं? लोकांना काय वाटायचंय? तुम्हाला जर तुमचं कल्याण हवं असेल तर आपण काय करायचं ते आपण ठरवलं पाहिजे की हे मला करायचंय, ही माझी जीवनाची चौकट आहे, ह्या चौकटीत मला बसायचं. इकडे जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे, कोणी सांगितलं जायला पाहिजे तुम्हाला? लोक काय म्हणतील? लोक काही म्हणत नाही, सांगावं किंवा वेळ नाही मला करावं काम. आपल्याला हौस असते जाण्याची, आणि मग आपण सर्व ठिकाणी जात राहतो, आणि मग आपलं जे काही थोडंफार ऐकलेलं असतं त्या सगळ्यावर बोळा फिरतो. स्वामी म्हणायचे, एखाद्या लग्नाला जाऊन आला की महिन्याची साधनं संपली म्हणायची. तर तिथं गेला की अवांतर विषय बोलायचे, तिथं काय परमार्थ बोलतं काय कोणी? झालं, संपलं, सगळं गेलं, पुन्हा मिळालं. म्हणून मग ते पालीचं गणित जसं म्हणतात, वर चढतो खाली उतरतो, वर चढतो खाली उतरतो, पुढे जातच नाही कधी. मग मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित आणि यततामपि सिद्धानाम कश्चित. लाखो कोट्यावधी माणसात एखादाच का पोचतो असं जे विचारलं की पथ्यच पाळत नाही. रामनाम घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे, ध्यानामध्ये निर्विचार अवस्था आणायची, म्हणून बसतो आपण. उठलं रे उठलं की ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, कशी येणार निर्विचार अवस्था? शक्यच नाही. कुठेतरी रस्त्यातनं चक्कर मारून येतोय, वाटेत कोणीतरी भेटतो, आणि भेटले की आपल्या संसारातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो, मग त्या गोष्टी घेऊन आपण घरी येतो आणि त्याच्यावर विचार करायला लागतो. कुणी सांगितलं उपद्व्याप नसते. नामस्मरण पूर्वक जावं, नामस्मरण पूर्वक परत यावं. काही 2 व्यक्तींनी सुद्धा जायचं काही नाही. 2 व्यक्ती गेल्या की बोलतच जाणार संसारातलं काहीतरी. हे सगळ्या गोष्टी साधकांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजे. आपल्याला काही दुसऱ्यासाठी करायचं असेल तर काय परिस्थिती समजून घ्यावी, आपल्याला काही करायचं असेल जरूर करावं, दुसऱ्यासाठी जीवन जरूर जगावं, साधकाचं काम आहे ते. काहीच न करता नुसत्याच दुसऱ्याच्या घरच्या उठा ठेवी आपल्याला कशाला पाहिजे? आपल्याला हे जर ध्येय गाठायचं असेल तर ह्या गोष्टी आहेत. ज्याला काही करायचंच नसेल ठीक आहे, इतर माणसं जगतात तसं आपणही जगावं, एक दिवस मरून जावं. पुढच्या वेळा माणसाचा जन्म येतो का नाही तेही सांगता येत नाही, कारण काय केलं या जन्मात, म्हणून पुढच्या वेळा माणसाचा जन्म तरी येईल. जो येईल तो येईल प्राण्याचा, मग बसायचं करत ते उपयोगी नाही. म्हणजे संसिद्धीम लभते नरा हा म्हटलंय, नराला म्हटलंय, पशुला म्हटलेलं नाहीये. माणसाला जर वैराग्य हवं असेल तर आपल्या आपल्या कर्मामध्ये रत पाहिजे. आणि पुन्हा तो शब्द म्हटलाय स्वकर्म निरतः. आपल्या कर्मामध्ये जो रंगून गेला आहे, सिद्धीम यथा विंदती. सिद्धी नैष्कर्म्य सिद्धी, सर्व सिद्धीमध्ये श्रेष्ठ सिद्धी. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे निष्क्रियता नव्हे,
पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, परमार्थ याचा अर्थ कर्म टाकणं नव्हे. सर्व कर्म करत असतानाच त्या कर्मापासून अलिप्त राहणं. ती कर्म देह मन बुद्धी करते आहे आणि मी आत्मा असून मी त्या कर्मापासून अलिप्त आहे. मी करता असं म्हटलं आला गोंधळ. कर्माचा करता मी नाही, कर्तृत्व माझ्याकडे नाही, त्यामुळे त्या कर्माचं फळ मला काय हे विचारायचं कारण नाही. कर्म करायचंय, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. भगवंतांनी शक्ती बुद्धी दिली, त्याप्रमाणे या देहाने कर्म केलाय. मी शब्द म्हणूच नका. या देहाने कर्म केलंय ते भगवंताला अर्पण केलंय, त्याला पोचताय. हाच कर्मयोग. कर्मयोग म्हणजे खूप कर्म केली की कर्मयोग असं नाही आहे. अगदी सामान्य कर्म केलं तरी चालेल. या बोधाने करता का तर त्याचा कर्मयोग होईल. आणि ते न करता मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, मग लोकांनी नको का मला विचारायला, मी समाजासाठी एवढं काम केलं, मी देशासाठी एवढं काम केलं, ते मी केलं म्हणताय ना अजूनही सारखं, आणि त्याच्यापासून अपेक्षा बाळगताय ना, मग ते कर्म काही भगवंताला पोचणार नाही. तुझं तू कर्म केलंस त्याची काय कमी जास्त फळं असतील ते तू बघायची. ते कुठलेही कर्म भगवंत स्वीकारत नाही. आणि जनाबाई सार नुसतं धुणी भांडी दळणं करत होती नामदेवांच्या घरची. कुठे प्रवचन करायला गेली नाही, कुठे ग्रंथ लिहिले नाहीत, काही केलं नाही त्यांनी. पण ते जे कर्म अशा पद्धतीनं तिनं केलं की ते प्रत्येक कर्माने भगवंताकडे जाऊन ती स्वयं भगवत रूप झाली. विठ्ठलाशी मिळून गेली, कृष्णाशी मिळून गेली. जे तिचं उपास्य दैवत होतं त्या दैवताशी ती मिळून गेली. कुठे युनिव्हर्सिटीत PhD घ्यायला गेली नाही, ती काही केलं नाही, व्याख्यानं दिली नाहीत, लेख लिहिले नाहीत, काही केलं नाही. पण सद्गुरूंच्या सान्निध्यात राहिल्यामुळे, नामदेवाच्या घरी राहिल्यामुळे तिला नेमकं वर्म कळलं काय करायचं. मग परकरी पोर आलेली त्यांच्याकडे, संत जनाबाई होऊन गेली. आणि म्हणून संतांच्या संगतीत कर्म कसं करावं हे वर्म कळतं. म्हणून संतांच्या संगतीला महत्व ते आहे. पण संतांच्या संगतीत सुद्धा काय करायचं ते समजून घेतलं पाहिजे. नाही तर संत गाडीतून फिरतायत, त्यांच्यावर हे गाडीतून फिरतायत. संतांच्या पुढे मिठाई आणून ठेवली, त्याच्यावर संत खातच नाहीत बहुधा. तर त्यांना माहिती असतं हे खाऊन आजारी पडायचं नाही. आपल्याला आपलं जे अन्न आहे तेच करायचं आणि देहाला सांभाळायचं. किंबहुना त्याच्यात त्यांचं लक्षच नसतं काय समोर आणून ठेवलंय ते. त्यांचं अनुसंधान अखंड भगवंताकडे लागलेलं असतं. त्यामुळे बाकीची जी मंडळी असतात ती घी शक्कर लड्डू म्हणून त्यांच्या भोवती गोळा झालेली असतात. मग संतांच्या सान्निध्यात राहून देखील आपल्याला नेमकं कळलं का काय करायचं असं जर बघितलं तर सगळ्या संतांच्या मागं असं दिसतं क्वचित एखाद दुसरी व्यक्ती अशी सापडते. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सुद्धा 4-5 लोक उद्धरून गेले त्यांच्या समोर. मग नंतर ज्ञानेश्वरी वाचून पाठीमधनं काय मंडळी जातात उद्धरून, ते निराळे. पण जात नाही त्याचं कारण काय आहे लक्षात येत नाही. मग इथं त्यांनी सिद्धी जी म्हटले ही नैष्कर्म सिद्धी आहे. उदंड कर्म करत असताना सुद्धा त्या कर्मापासून अत्यंत अलिप्त आहे. आणि त्यामुळे ती कर्म होत आहेत पण त्याचा लेप किंवा बंधन त्या कर्त्याला नाही आहे. इतका तो अलिप्त झालाय. हा देह कर्म करतोय, मनबुद्धी कर्म करते आहे आणि मी देह मनबुद्धी नाहीच आहे. हे ध्यानाने त्याला अनुभवाला आलेलं आहे की देह वेगळा आणि मी वेगळा. मग आता हे आधी ध्यान करायचं, हा बोध करायचा आणि मग कर्म करायचं का? असं नाही की कर्म करायलाच पाहिजे. सुटणार आहे का कर्म? रोज जेवणार ना, खाणार ना, डोळ्याने पाहणार ना, मग रुची जी कर्म आहेत ती कशी टाकून चालेल? नित्य नैमित्य कर्म करायलाच पाहिजे. 3ऱ्या अध्यायातच त्यांनी सांगितलंय किंवा ह्या याच्यामध्ये मागं सांगितलंय नाही देहभूताम शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषता. देहभूत जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत कर्म टाकणं हे कुणालाही शक्य नाही. झोपला तरी श्वासोश्वास चालणार ना, हृदयाचे ठोके पडणार ना, पचन होणार ना, मग कर्म टाकलं कसं? देह जाईल तेव्हा कर्म संपलं, तो पण कर्म आहे.
मग ते जर कर्म करायचं आहे तर बाकीचे सामाजिक कर्म, कौटुंबिक कर्म, राष्ट्रीय कर्म जी काय असतील ती करायलाच पाहिजे. फक्त किती करायची त्याला मर्यादा ठेवा आणि कशी करायची आणि त्याच्यामध्ये पथ्य काय पाळायचं ते नीट समजून घेऊन जर कर्म केलं तर ते आपल्याला तिथे घेऊन जात. म्हणजे ते म्हणतात स्वकर्म निरता सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. ते कर्म कशा पद्धतीनं केलं असता आपण नैष्कर्म्य सिद्धीला जातो ते मी तुम्हाला याच्यात सांगतो. म्हणून त्यांनी त्या श्लोकात सांगितलेलं आहे की कर्म करायचं आहे आणि त्याच्यातून परिणाम काय होतो तर वैराग्य होतं आणि वैराग्य मोक्षद्वारी वाठाके असं म्हटलंय. मोक्षाच्या द्वारापर्यंत नेऊन पोहोचवतो. आणि प्रत्यक्ष मोक्ष जिथं आहे तिथं कर्म थांबतं. ज्या वेळेला सगळी कर्म थांबतात तेव्हाच आत्म्याचं दर्शन होतं, ईश्वराचं दर्शन होतं. सारखी वळवळ 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 चालली असली आणि परमेश्वराचं मला दर्शन झालं हे संभवत नाही. त्याची धराधर ज्या ठिकाणी थांबते म्हणून ध्यानात देखील आपल्याला सांगितले ध्यानेन आत्मनी पश्यंती. आत्मदर्शन केव्हा होतं? ध्यानामध्ये. जेव्हा नाम घेणारा मनुष्य असेल तर नाम घेता 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 नाम देखील थांबून गेलेलं आहे. देह अत्यंत स्थिर झालाय, मनही नाही आहे, बुद्धीही नाही, काहीच नाही, पण मी आहे जागृत. जागृती गिळोनी जागणे असं म्हटलेलं आहे. ही जी बाहेरची जागृती आहे, देहाचं भान आहे, परिस्थितीचं भान आहे, हे सगळं भान संपलेलं आहे, पण आत तो जागा आहे. झोपेत सगळं झोपलेलं असतं. नाही तर झोपेतच आपण म्हटलं असतं समाधी आहे म्हणून. त्याला समाधी म्हणत नाही. झोपेमध्ये मन पुरीतच नाडीमध्ये जातं, त्यामुळे झोप लागते. आणि ते सुषुम्नेमधून जेव्हा जातं स्वरूपाच्या ठिकाणी तेव्हा बोध होतो. म्हणून आत जागृत पाहिजे. त्याला प्युअर कॉन्शियसनेस असं म्हटलं. ते पुढच्या ज्या सगळ्या ध्यानातल्या स्थिती आहेत त्या ध्यान केल्याशिवाय कळणार नाही. पण नुसत्या समजून घेऊया काय आहे. त्याच्यात ते एखादा म्हणे गाठ झोपेल, आपलं जेवण केलंय, आत्ता ध्यानाला बसलाय आणि तासावर न काय ध्यान लागलं कळलं नाही बघा. एक तासभर कळते कशाला झोप लागली होती तुम्हाला, तसं उपयोगी नाही. म्हणून जेवायला झाल्यानंतर ध्यानाला बसू नका असं सांगितलं जातं. त्याचबरोबर फार भूक लागली असताना ध्यानाला बसला तर उलटीकडे लक्ष जाणार. म्हणून अन्न सेवावे कसं पाहिजे, मी तले थोडं देहाच्या गरजेपुरतं अन्न खायचं, झोप घ्यायची योग्य तेवढी झोपायचं, योग्य तेवढं अन्न, योग्य तेवढं कर्म. प्रत्येक गोष्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंतची त्या वेळात ती गोष्ट ठरलेली पाहिजे. इकडे तिकडे होता का म्हणे तसंच झालं पाहिजे वर्षानुवर्ष. म्हणजे मग देह आपोआप कर्म करत राहतो, त्याच्याकडे बघावं लागत नाही. 10-20 वर्ष ज्यांनी स्वयंपाक केलेला आहे तर त्या पोळीकडे अगदी बघायला हवं का? काय नाही, आपोआप पोळी होत राहते, लाटली जाते, भाजली जाते, स्वयंपाक केला जातो, सगळं होतं. चालायला झाला येतात त्याला सारखी काय पावलाकडे बघायला पाहिजे का? पाऊल बरोबर पडताय का? आपोआप पडत राहतं. पडिले वळण इंद्रिया सकळा, तसं आपोआप होतं. म्हणून साधकाने अतिशय नियमबद्ध जीवन जगायला पाहिजे. कोणत्या वेळा काय करायचं, कोणत्या वेळा काय करायचं ठरलेलं पाहिजे, त्या वेळा ते तसंच व्हायला पाहिजे. म्हणून हे सगळ्या पाया तयार असल्याशिवाय पुढे उपयोगी नाही. म्हणून परमार्थाबद्दलची कल्पना नीट समजून घ्या. आजच मी टीव्हीवर सहज लावते कोणाकोणाची प्रवचन आहे, तर एक सद्गुरू म्हणणाऱ्या व्यक्तीचं बोलणं एकच वाक्य मी ऐकलं, संसार चांगला करणं म्हणजे परमार्थ. मी लगेच ते वाक्य लिहून काढलं. आता संसार चांगला करणं म्हणजे जर परमार्थ असेल तर मग सगळेच जण संसार चांगला करण्याचा प्रयत्न करतात, मग सगळ्यांना परमार्थी म्हणणार का तुम्ही? संसार त्याच्या जोडीला परमार्थ. आधी संसार करावा नेटका, म्हणजे तो चांगला करायचा, म्हणजे तो पाया पाहिजे. ती व्यक्ती नीतिमान पाहिजे, स्वच्छ, टापटीप, नियमितपणा, वेळेचं भान, स्वकर्म दक्षता, परोपकार, दान, पुण्य सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि त्याखेरीज मग
ध्यान धारणादी साधना, अंतर्मुख होणं, आत्म्याचा शोध घेणं, गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा, आपली साधना, हे अधिक म्हणजे संसारातल्या ह्या प्राथमिक गोष्टी तर पाहिजेतच, आणि त्या पायावर परमार्थाची साधना करणं आणि संसाराचा उपयोग परमार्थासाठी करणं. जे काही मंडळी थोडाफार परमार्थ करतात ते परमार्थाचा उपयोग संसारासाठी करतात. जे काय थोडंफार नाम घेतात ते नाम कशासाठी वापरतात? संसारासाठी. अहो एवढं नाम घेतलं तरी आजारी पडला तो. आता तो आजारी त्याच्या कर्माने पडलाय, त्याच्या काही वागण्यातल्या दोषाने पडला असेल. घेतलेलं नाम तिकडं वापरायचंय का त्या नामाने परमेश्वराकडे जायचंय? दोन वेगळी टोक आहेत. कर्म मध्ये आहे, तुम्ही संसाराकडे वापरता का परमार्थाकडे वापरता ते बघायला पाहिजे. मग इथं त्यांनी जे म्हटलंय ते अशा प्रकारे कर्म करायला पाहिजे की ज्या योगे नैष्कर्म सिद्धीला जातो. म्हणून 46व्या श्लोकात ते म्हणतात, येत प्रवृत्तीर्भूताना सर्वेदं विदन्ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवा. पुन्हा 46व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय, तो जो सर्वात्मक ईश्वर आहे त्याची आपल्या स्वकर्म कुसुमानी पूजा केली पाहिजे. प्रत्येक कर्म ही भगवंताची पूजा, भगवंताची सेवा अशा भावाने झाली पाहिजे. मला काय म्हणून विचारायचं नाही, ते कर्म भगवंताला आवडलं का असं बघायला पाहिजे. म्हणून स्वकर्मणा, आपल्या कर्माने, तम म्हणजे परमेश्वराला अभ्यर्च, पूजा करायची. तर आपल्याला परमेश्वराची प्रसन्नता लाभते. त्याच्यासाठी सगळं करायचं, तो आपल्या कर्माने प्रसन्न झाला पाहिजे ना. आणि परमेश्वर किंवा सद्गुरू प्रसन्न झाले तर त्यांची कृपा होणार. केवळ अनुग्रह झाला म्हणून कृपा झाली अशा भ्रमात आपण राहू नये. त्यांनी तुम्हाला स्वीकारलं, ते देखील आपली पात्रता आहे म्हणून नव्हे. त्यांची करुणा, त्यांना वाटलं घ्यावं, कुठं ना कुठं सुधारेल त्याचं कदाचित आयुष्य, सांगता येत नाही. सुधारलं तर बरं आहे. काही सद्गुरू या बाबतीत फार कडक असतात, परीक्षा घेतल्याशिवाय अनुग्रहच देत नाही. त्यामुळे त्यांचे 10-5 शिष्य असतात, बाकी नसतातच. पूर्वी तसे असायचे. आता काही सद्गुरू असतात ते म्हणतात की अनुग्रह देऊ, बघू, कदाचित सुधारला त्यामुळे तर सुधारेल. म्हणून त्या ठिकाणी 46व्या श्लोकात म्हटलं, 47व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय, श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनुष्ठिता स्वभाव नियतम कर्म कुर्वन् आपनोति निखिल विषम. म्हणजे ह्याच्या ठिकाणी त्यांनी जे म्हटलंय की आपला जो स्वधर्म आहे, जो आपण स्वीकारला तोच धरून ठेवला पाहिजे. परधर्मात स्वनुष्ठिता म्हणजे स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा असंही म्हणतात. त्याचं स्वधर्मे निधनम श्रेया म्हणजे धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. कालच एका ठिकाणी कुठेतरी मी बघितलं, सहज लावते केव्हा तरी टीव्ही, तेव्हा संभाजीने मरण पत्करलं कारण काय, त्यांनी धर्म बदलायला सांगितला. तिने तिथं त्या ठिकाणी हे वाक्य त्यांनी म्हटलं, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म. असा त्याचा अर्थ नाही. स्वधर्म याचा अर्थ तुमच्या वाट्याला जे कर्म आलेलं असेल ते सोडून तुम्ही दुसऱ्याचं कर्म जर घ्यायला गेला तर ते बरोबर नाही. हे कर्म माझं आहे ना, एवढं मी करणार आहे. दुसऱ्याचं कर्म नाईलाजाने आपल्याला आलं असेल त्यावेळेला तात्पुरतं तर करावं, हे ठीक आहे. परंतु शक्यतोवर आपलं कर्मच करायचं, तेच दड होत नाही. अशा वेळा दुसऱ्याचं कर्म डोक्यावर घेऊन काय करणार? पण आपला आवा काय आपण समजतच नाही. म्हणून जेव्हा सगळी मंडळी म्हणतात ध्यानाला वेळ होत नाही, तेव्हा मी म्हणते कसं होत नाही. आपल्या संबंध कार्यक्रमामध्ये तेवढा एक वेळ ठेवायलाच पाहिजे. आपण नको ती कामं करत बसतो आणि त्यामुळे ते काम होत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेनं स्वधर्म याचा अर्थ आपल्या वाट्याला आलेलं काम अशा पद्धतीनं करा की ज्या योगे वैराग्याचा लाभ होईल आणि मोक्षापर्यंत जाऊ. ही सगळी पार्श्वभूमी झाल्यानंतर मग 48व्या श्लोकापासून कर्मयोगाला सुरुवात होती. तर मग ते कर्म कसं करायला पाहिजे ते आपण पुन्हा पाहू पुढच्या प्रवासात. हरि ओम तत्सत्. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात् परभू ज्ञानदेव भगवंत. ओम
ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा बुधः कस्य स्विद्दनम्। ओम शांति शांति।